20 जुलै 2026 या दिवशी दिल्ली पोलिसांनी नीट पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला आणि त्या घटनेला आता 16 दिवस उलटलेत. पण गेल्या 16 दिवसांमध्ये विरोधी पक्षांनी संसदेचं कामकाज एकही दिवस चालू दिलेलं नाहीये. म्हणजे जोपर्यंत अमित शहा हे संसदेत येऊन या लाठीचार्जचा किंवा पायलट गन चालवण्याचा आदेश नेमका कुणी दिला याबद्दलची उत्तरं देत नाहीत, त्याबद्दलचं निवेदन करत नाहीत, तोपर्यंत आम्ही संसद चालू देणार नाही असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. आता अमित शहा काही संसदेत येत नाहीत आणि विरोधक काही संसद चालू देत नाहीत. आता यामुळे संसदेत एक प्रकारचा डेडलॉक निर्माण झालाय. आता या डेडलॉक मुळे सरकारची मोठ्या प्रमाणावर कोंडी होताना आपल्याला दिसते. कारण की संसद चालवणं, वेगवेगळी बिलं पास करून घेणं याची जबाबदारी ही सरकारी पक्षावर असते. आता संसद चालत नाहीये आणि सरकारला जी बिलं या संसदेच्या अधिवेशनामध्ये पारित करून घ्यायची होती ती बिलं त्यांना पारित करून घेता येत नाहीत आणि त्यामुळं मोदी शहांची एक प्रकारे कोंडी झालेली आपल्याला बघायला मिळते. पण मोदी शहांची संसदेच्या फ्लोअरवर कोंडी करणं हा या डेडलॉक क्रिएट करण्यामागचा एकमेव उद्देश नाहीये. तर राहुल गांधींनी हा डेडलॉक क्रिएट करून मोदी शहांच्या राजकारणाच्या आस्थाची फिल्डिंग लावली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे फक्त संसदेचा फ्लोअर नाही तर लॉंग टर्मच्या राजकारणाचा गेम सुद्धा राहुल गांधी या निमित्तानं खेळतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता तो लॉंग टर्मच्या राजकारणाचा गेम नेमका काय आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजून सांगणार आहे. आणि ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर मोदी शहांच्या राजकारणाच्या आस्थाची सुरुवात झाली असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर 20 जुलैला नीटच्या पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला आणि या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. आणि फक्त लाठीचार्ज करून किंवा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून पोलीस थांबले नाहीत तर पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्या आणि काही पोलिसांनी तर कहरच केला. त्यांनी काही विद्यार्थिनींचा विनयभंग केला आणि या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे या लाठीचार्ज बद्दल, पायलट गन चालवण्याबद्दल किंवा स्मोक बॉम्ब फोडण्याबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल गृहमंत्री अमित शहांनी संसदेत निवेदन करावं आणि या गोष्टींचे आदेश नेमके कुणी द्यावेत याचं उत्तर द्यावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. पण गेल्या जवळपास 15 ते 16 दिवसांपासून अमित शहा काही संसदेत येत नाहीत आणि अमित शहा संसदेत येत नाहीत म्हणून विरोधी पक्ष काही संसदेचं कामकाज होऊ देत नाही. आता हा एक प्रकारचा डेडलॉक निर्माण झालाय. कारण दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्र्याच्या अखत्यारीत येतात. त्यामुळं अमित शहांच्या आदेशाशिवाय दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवल्या नाही किंवा एवढा अमानुष लाठीचार्ज केला नाही ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. आणि यामुळं अमित शहांची कोंडी झाली आहे. म्हणजे आपण जर संसदेत गेलो किंवा निवेदन केलं तर आपणच या गोष्टीचे आदेश दिले होते, या गोष्टीची आपल्याला कबुली द्यावी लागेल आणि अल्टिमेट जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्याला त्या लाठीचार्जची जबाबदारी स्वीकारावी लागेल हे अमित शहांना माहिती आहे. त्यामुळे अमित शहा गेल्या 16 दिवसांपासून काही संसदेत आलेच नाहीत. आता ते संसदेत आल्याशिवाय विरोधी पक्ष काही कामकाज चालू देणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर सरकारच्या वतीनं संसदीय कामकाज मंत्री असलेले किरण रिजिजू हे पुढे आले आणि त्यांनी गेल्या 10 दिवसांमध्ये राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील यासारख्या विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबत 2 ते 3 बैठका केल्या आणि त्यांना संसदेचं कामकाज चालू द्यावं यासाठी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधी हे अमित शहांनी निवेदन करावं आणि या गोष्टींचा खुलासा करावा या मुद्द्यावर अडून बसलेले आहेत. आता यामागं राहुल गांधींची फ्लोअरवर सरकारी पक्षाची कोंडी करण्याचा तर अजेंडा आहेच. म्हणजे तो काही बेसिक अजेंडा आहे आणि तो सगळ्यांना दिसतोय. पण या निमित्तानं मोदी शहांच्या राजकारणाला अखेरचा धक्का देण्याची फिल्डिंग सुद्धा राहुल गांधींनी आखलेली आपल्याला बघायला मिळते आणि यामध्ये एक सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे. आता ते वॉरफेअरच आपण एक एक करून समजून घेऊ. आता अमित शहा संसदेत येत नाहीत त्यामुळं संसदेचं कामकाज होत नाही, संसदेत गदारोळ होतो. दररोज संसदेच्या बाहेर विरोधी पक्ष हे घोषणाबाजी करतात, बॅनरबाजी करतात आणि या सगळ्या गोष्टींमुळं संसदेच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांमध्ये या गोंधळाची जास्त चर्चा होत राहते आणि अमित शहांनी कशा प्रकारे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले
याबद्दलची चर्चा सगळ्या मीडियामधून किंवा सगळ्या राजकीय वर्तुळात होत राहते. यामुळे काय होतं तर कामकाज नीटपणे सुरू झालं असतं तर विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जचा मुद्दा मागे पडला असता आणि जी काही बिलं संसदेत आली असती त्या बिलांचा मुद्दा अग्रक्रमावर आला असता किंवा तो मुद्दा बातम्यांवर आला असता. पण संसदेचं कामकाज होत नाही, त्यामुळं संसदेमध्ये जो गदारोळ होतो किंवा विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज केला गेला आणि त्याबद्दल जे निवेदनाची मागणी केली जाते त्या मागणीची चर्चा मीडियामध्ये होते. आणि यामुळं अमित शहानी किंवा सरकारनं कशा अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या आणि एकंदरीतच भारतीय जनतेच्या मनावर राहुल गांधी एक प्रकारे बिंबवताना किंवा ठसवताना आपल्याला बघायला मिळतात. यामुळं हे सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांवर कशा प्रकारे अमित शहानी लाठीचार्ज केला या मुद्द्याची जेवढी जास्त चर्चा होईल तेवढा हा मुद्दा जनमानसामध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळं मोदी शहांची निगेटिव्ह प्रतिमा ही निर्माण होणार आहे हे राहुल गांधींना माहिती आहे. आता मोदी शहांच्या संसदेत न येण्यामुळं आणखी एक गोष्ट घडते आणि ती गोष्ट म्हणजे मोदी शहा हे चर्चेला घाबरतायत, ते विरोधी पक्षांच्या प्रश्नांना घाबरतायत आणि जबाबदारी घ्यायला घाबरतायत आणि त्यामुळं ते संसदेपासून पळ काढतायत. अशा प्रकारची प्रतिमा ही लोकांमध्ये जायला सुरुवात झाली आहे. आणि ज्यावेळी एखादा नेता हा घाबरतोय किंवा त्या नेत्याला संसदेची भीती वाटती किंवा विरोधी पक्ष हा त्या नेत्यावर हावी होतोय आणि त्या नेत्याची कोंडी करतोय, ही गोष्ट ज्यावेळी लोकांच्या लक्षात येते त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अतिशय स्ट्रॉंग नेते आहेत म्हणून आपण त्यांच्या हातात देशाच्या चाव्या दिल्या पाहिजेत असं ज्या लोकांना वाटत होतं, म्हणजे जी लोक नरेंद्र मोदींच्या स्ट्रॉंग नेता या प्रतिमेच्या फुग्याला भुलली होती त्या लोकांचा भ्रमनिरास होतोय आणि म्हणून ती लोक नरेंद्र मोदींपासून दूर होत आहेत आणि नरेंद्र मोदी जेवढं दाखवतायत तेवढे काही ते स्ट्रॉंग नाहीत किंवा अमित शहा जेवढं दाखवतायत तेवढे काही ते स्ट्रॉंग नाहीत. राहुल गांधी त्यांना वरचढ ठरतायत असा एक प्रकारचा मेसेज या ठिकाणी राहुल गांधी आणि विरोधी पक्ष देताना दिसत आहेत आणि यामधून नरेंद्र मोदींचं आणि अमित शहांचं एक प्रकारे प्रतिमा भंजन होत आहे आणि त्यांनी स्ट्रॉंग नेता म्हणून जी इमेज केली होती त्या इमेजला तडे जात आहेत. आणि हे तडे गेल्यानंतर काय होतंय, आता मोदी शहा हे तेवढे स्ट्रॉंग नेते नाहीयेत किंवा त्यांच्याकडनं गोष्टी नीटपणे हँडल होत नाहीयेत, ते हुकुमशाही पद्धतीने वागतात, संसदेत यायला घाबरतात. या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आल्या किंवा लोकांपर्यंत पोहोचल्या तर जी लोक नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विरोधात जर आपण बोललो तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून त्यांच्या विरोधात बोलत नव्हती, त्या लोकांना धीर मिळतो, ती लोक सुद्धा मोदी शहांच्या विरोधात बोलायला सुरुवात होईल आणि यातून मोदी शहांच्या आणि भाजपच्या विरोधात जनतेचा एक कलेक्टिव्ह व्हॉइस क्रिएट करणं आणि विरोधाचा आवाज अधिक मजबूत करणं किंवा तो अँप्लिफाय करणं हा राहुल गांधींचा या मागचा हेतू आहे. म्हणजे हा आवाज जर अँप्लिफाय झाला आणि जास्तीत जास्त लोक मोदी शहांच्या आणि भाजपच्या कारभाराच्या विरोधात बोलायला लागले तर देशभरातच एक वातावरण तयार होतं आणि मोदी शहांच्या विरोधात जर असं वातावरण निर्माण झालं तर जनतेचा कौल हा राहुल गांधींच्या आणि विरोधी पक्षांच्या बाजूने येऊ शकतो याची जाणीव राहुल गांधींना आहे. म्हणजे 2014 सालच्या अण्णा आंदोलनाच्या वेळी सुद्धा हीच गोष्ट झाली होती. म्हणजे अण्णा हजारेंनी आंदोलन केलं आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा चव्हाट्यावर आणला आणि या गोष्टीबद्दल म्हणजे काँग्रेसनं केलेल्या किंवा त्यांच्या मित्र पक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल जनमानसामधून प्रत्येक जण बोलायला लागला आणि भाजपनं तो आवाज अँप्लिफाय केला आणि काँग्रेस हा अतिशय भ्रष्टाचारी पक्ष आहे अशा प्रकारची इमेज क्रिएट केली आणि त्याचा फायदा त्यांना मोदी लाट निर्माण करण्यामध्ये झाला. ही गोष्ट सुद्धा राहुल गांधींना चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळं राहुल गांधी हे जास्तीत जास्त लोक मोदी शहांच्या विरोधात कसे उभा राहतील किंवा त्यांच्याबद्दल सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून असतील आपल्या भावना कशा व्यक्त करतील आणि त्यातून वातावरण कसं निर्माण होईल या सगळ्या गोष्टी या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतायत आणि हाच त्यांचा मोदी शहांची सत्ता उलटून टाकण्याचा किंवा त्याला एक शेवटचा धक्का देण्याचा प्रयत्न आहे. आणि हेच राहुल गांधींनी अमित शहांची संसदेमध्ये कोंडी करण्यामागचं मुख्य कारण आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आता राहुल गांधींच्या या प्रयत्नाला यश येईल असं तुम्हाला वाटतं का, हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाच. किंवा मोदी शहांच्या राजकारणाला शेवटचा धक्का देण्यात राहुल गांधी यशस्वी होतील का
याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हे विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.